नाशिकच्या कळवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. आदिवासी शेतमजुरांचे अपहरण करून खून केल्याच्या आरोप प्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून ही दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर पोलीस वाहनांच्या काचाही फुटल्याची बघायला मिळालं. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांची जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याची प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली आहे. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये वाद होऊन त्यातूनच आदिवासी बांधवांनी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेक केल्याची घटना आणि धावपळ उडाली. दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले आहेत, तर पोलीस वाहनांच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.